एक गरीब माणूस रोज एका कागदावर हे देवा मला 50,000 रुपये पाठवून दे असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे. तो फुगा एका ग्रामपंचायतीच्या वरून उडत असे आणि तेथील सरपंच रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत. एक दिवस सरपंचांनी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सरपंच व त्यांच्या पॅनलने मिळून 25,000 रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले. दुसऱ्या दिवशी सरपंचांना परत फुगा दिसला. फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक झाले. त्यामध्ये लिहिले होते, हे देवा तुमच्याकडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण सरपंचांसोबत पाठवायला नको होते. त्यांनी मध्येच 25,000 रुपये खाल्ले. मी नमस्कार, तो 500 वेळा नमस्कार. मी कसा आहेस, तो 500 वेळा मस्त आहे, एकदम ठणठणीत. मी बाकी सगळं, तो 500 वेळा एकदम भारी सुरू आहे. आणि तुझं, मी 500 वेळा लाज वाटत आहे स्वतःची, जे तुझ्याकडून 500 रुपये उधार घेतले होते. तो अरे भाऊ मी वापस कुठं मागतोय, राहू दे. मी थँक्यू भावा. पहले लोग सुबह सुबह लोटा लेकर जाते थे, अब हमारा देश बदल रहा है, अब मोबाइल लेकर जाते हैं. सुनो बे, दाढ़ी रखने से सिर्फ उसमें साबुन का झाग ही बसता है, लड़की नहीं. पत्नी ही अर्धांगिनी असते, तिला अर्धीच माहिती द्या, सुखी राहाल. नवरा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. बायको, काहीच नको, फक्त ढेरी कमी करा, नुसतं मध्ये मध्ये येते. शिक्षक, तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू. विद्यार्थी, माझे नाव सूर्यप्रकाश आणि माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे. शिक्षक, शाबास, आता हेच मला इंग्रजीत सांग. विद्यार्थी, माय नेम इज सनलाइट अँड फादर नेम इज मूनलाइट. बायको, ही किती कडू, मला बघायचं होतं, तुम्ही पुरुष हे पिता तरी कसे. नवरा, बघितलंस किती त्रास होतो आम्हाला, तुम्हा स्त्रियांना वाटतंय आम्ही मज्जा म्हणून दारू पितोय.